बघितलं तर महायुतीनं आपली आघाडी राखलेलीच आहे, जी विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये सुद्धा होती. परंतु आक्रमकपणाने लढणारे शिवसैनिक मनात काहीही न ठेवता समोरच्याशी भिडतात, नडतात आणि ती लढाई आणि ते युद्ध संपल्यानंतर तितक्याच दिलदारपणानं आमचे तीनही नेते जेव्हा त्यांना काही सांगतात तर त्यावेळेला ते एकत्रही येतात. अशा पद्धतीचं थांबा मी तुम्हाला याच्यात विचार, आता मी काय करेन ना, आपण एकदा काम करूया. आता माहिती सगळ्या पाचही विभागाचे आकडे आपल्याला, तुमचे वाक्य फक्त मी आता थोडंसं बाजूला घेऊन ठेवतोय की जितक्या तुम्ही दिलदारपणे लढतात त्याच्यानंतर मला तुमच्याशी बोलायचं आहे. महाराष्ट्र बघतोय, पण आता माझ्याकडे सगळी आकडेवारी महाराष्ट्राची सौरभ आपल्याकडे आलेली आहे. पाचही विभाग सौरभ आपल्याकडे आलेले आहेत. महाराष्ट्राला आपण हा सगळा एक्झिट पोलचा 288 नगर परिषद या सगळ्या नगरपंचायत निवडणुकांचे आपल्याकडे सगळ्या महाराष्ट्राची आकडेवारी आलेली आहे. समोर काय सांगतोय हा आपला जी24 तास आणि जीडीएस एक्झिट पोल महाराष्ट्राला सांगूया. महाराष्ट्रात 288 नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठी निवडणुका झाल्या. त्यातले आपण 5 विभाग प्रामुख्याने बघितले. त्यामध्ये उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भ आपण बघितलं आणि त्याची एकत्रित आकडेवारी नेमकी काय सांगते ते आपण पाहतोय. पक्षनिहाय आकडेवारी बघूयात. कोणता पक्ष कुठे सत्ता काबीज करताना आपल्याला दिसतोय, कोणत्या भागात प्राबल्य जास्त आहे. भाजप 140 ते 152, शिवसेना 34 ते 42 संपूर्ण महाराष्ट्रातली आकडेवारी आहे. राष्ट्रवादी 34 ते 36 ठिकाणी सत्ता स्थापन करताना दिसते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 3 ते 8 ठिकाणी, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 4 ते 8 ठिकाणी, काँग्रेस 24 ते 35 ठिकाणी सत्ता स्थापन करताना आपल्याला दिसते. आणि ओव्हरऑल आकडेवारी वरची आपल्याला दिसते ती वरची 200 पूर्ण नाही झाली, 144 व्हायला पाहिजे. जी वरची आपल्याला थोड्या वेळात अपडेट होईल. आपल्याला वरची टॅली पण आपल्याला सध्याच्या दिसत आहे. हा ओव्हरऑल आकडा आपण पुन्हा एकदा आपल्या स्क्रीनवरती हा जो अंदाज आपल्याला दिसतोय महाराष्ट्रात सगळ्या जागांचा हा अंदाज, भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येताना दिसतो. म्हणजे ज्या प्रकारचं चित्र विधानसभेला दिसलं होतं तसंच चित्र हा त्याच एक्झॅक्ट रिफ्लेक्शन आपल्याला इथे बघायला मिळू शकतं. 140 ते 152 जागा भाजप, शिवसेना 34 ते 42 जागा, राष्ट्रवादी 34 ते 36 जागा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 3 ते 8 जागा, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 4 ते 8 जागा, काँग्रेस 24 ते 35 जागा. कमलेशजी, मला यात एक मुद्दा सांगायचा. बिलकुल. हे झाले त्या पक्षांनी त्यांच्या चिन्हावर लढलेले जे उमेदवार आहेत ते विजयी होताना दिसतील. परंतु ज्या स्थानिक आघाड्यांमध्ये जो आकडा दिसतोय 75 ते 82 हा फार महत्वाचा आहे. तो या अर्थाने आहे की यामध्ये छोट्या छोट्या आघाड्या जिल्ह्यांमध्ये झालेल्या आहेत. तो 75 ते 82 तो खूप मोठा आकडा आहे. तो खूप मोठा आकडा आहे. तिथं सर्व पक्षीय आहे. म्हणजे जसं नितेश राणेंच्या विरोधात कणकवलीमध्ये शिवसेना उभाटा, शिवसेना शिंदे गट एकत्र येऊन लढले. चाकणला माहिती अजून एक ठिकाणी पुण्यात सुद्धा एक ठिकाणी होते का? पुण्यात मला त्यात आठवत नाही, ते असतील. पण इतर ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे, शिवसेना उभाटा विरुद्ध भाजप असंही चित्र आहे. किंवा 2-2 आघाड्या काही ठिकाणी आहेत. आणि सर्वात जास्त आघाड्यांचं राजकारण हे कोल्हापूर जिल्ह्यात आहे. तिथं तुम्हाला ताराराणी आघाडी आहे, शाहू आघाडी आहे, राष्ट्रवादी शाहू आघाडी आहे, जनसुराज्यनी काही आघाडी केलेली आहे, राजेंद्र पाटील यड्रावकरांनी आघाडी केलेली आहे. अशा सगळ्या आघाड्यांचं राजकारण आपल्याला हे पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर दिसून येतं. त्यामुळे उद्याचा निकाल आल्यानंतर इतर पक्ष आमचेच सर्वात जास्त निवडून आले याच्यावर दावा करतील आणि त्यातले आघाडीचे जे हा जो अंदाज करताय माझ्यासोबत प्रताप माझा सहकारी खूप केव्हाचा उभा आहे. सगळ्यात जास्त आघाड्यांचं राजकारण प्रताप कोल्हापुरात आहे. कोल्हापुराचे सगळेच अंदाज करतील, सगळेच म्हणतील की ही आघाडी आमची, हा आमचाच माणूस आहे. हे उद्या बघायला मिळेल. प्रतापचा आवाज आपल्यापर्यंत येत नाही. प्रताप, तुमचा आवाज येत नाही आपल्यापर्यंत. स्थानिक जे आघाड्या आहेत ते देखील एकत्र आलेल्या आहेत. जर इकडून येतोय, बोला. मला आवाज येतोय. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर आघाड्यांचंच राजकारण कोल्हापूर जिल्ह्यात यापूर्वी होतं, पण आता पक्षीय पातळीवर निवडणुका होताना दिसत आहेत. विशेष करून जर आपण जयसिंगपूरचं उदाहरण घेतलं तर त्या ठिकाणी यड्रावकरांची आघाडी आहे आणि त्याच्या विरोधात जी काँग्रेस असेल, स्वाभिमानी असेल, त्यांच्या सोबत भाजप आहे. म्हणजे एकूणच आपण पाहतो की जर यड्रावकरांचा भाऊ त्या ठिकाणी जिंकला तर ते म्हणतील की महायुतीचाच उमेदवार विजयी झालेला आहे. आणि दुसरीकडं या ठिकाणी आपण काँग्रेस, स्वाभिमानी आणि भाजपचा उमेदवार जिंकला तर ते म्हणतील की आमचा
आमचाच उमेदवार विजयी झालेला आहे. म्हणजे वेगळ्या पद्धतीचं एक राजकीय वातावरण किंवा जे काही वेगळ्या पद्धतीचं राजकीय समीकरण जे आहे ते या पश्चिम महाराष्ट्रात पाहायला मिळतंय. त्याच पद्धतीनं आपण जर पाहिलं तर खाली कुरुंदवाडमध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी सुद्धा आघाड्यांचंच राजकारण आहे. शिरोळमध्ये देखील त्याच पद्धतीचं राजकारण आहे. म्हणजे एकूण इकडून जरी निवडून आला तिकडून जरी निवडून आला तो आमचाच आहे अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी घेतली जाईल. कारण आपण पाहतो की अनेक पक्ष एकत्र येऊन या ठिकाणी कुठेतरी कॉम्बिनेशन करताना दिसतात आणि त्याच्यामुळे आपण पाहतो की पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूर जिल्ह्यात विशेष करून अशा प्रकारचं चित्र दिसून येतंय. कारण आपण पाहिलं की आघाड्यांचं राजकारण सगळ्यात जास्त कोल्हापूरमध्ये पाहायला मिळालंय आणि आत्ताच्या घडीला भाजप फक्त या ठिकाणी आपण पाहतो की पक्षीय पातळीवरच्या निवडणुका लढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हुपरीमध्ये असेल किंवा चंदगडमध्ये असेल या ठिकाणी सुद्धा आपण पाहतो की भरमू अण्णांचं पॅनल असायचं, गोपाळरावांचं पॅनल असायचं आणि कुप्पेकरांचं पॅनल असायचं. पण त्या ठिकाणी पक्षीय पातळीवरची निवडणूक झालेली आहे. म्हणजे एकूणच आपण पाहतो की आघाड्यांचं राजकारण सर्वात जास्त पाहायला मिळालं आणि जयसिंगपूरमध्ये दोन्ही बाजूनी आपण निकाल लागला तर भाजपवाले म्हणतील की आमचा उमेदवार या ठिकाणी जिंकलेला आहे, शिंदे सेनेवाले म्हणतील की आमचा उमेदवार जिंकलेला आहे. त्यामुळे टॅलीमध्ये खूप मोठा गोंधळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. ठीक 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 बघूया आपण उद्या काय आकडा होतो. पण आता मुख्य आकड्यांकडे जाऊया. शेवटचा आकडा मला सगळ्यांकडे एक प्रतिक्रिया सगळ्यात पहिले घ्यायचे. नवनाथ बन सगळ्यात मोठा पक्ष होताना दिसतोय आणि कदाचित हे आकडे मी जसं मगाशी एक वाक्य बोललो होतो की ते फार सुखावणारं तुमच्यासाठी असू शकतं की या निवडणुकांमध्ये पुढच्या निवडणुकांची चाहूल दिसते. अनेकदा हा विषय निघतो. तुमचे मित्रपक्षही कधी कधी दबक्या आवाजात कधी कधी कोणीतरी हळूच बोलतं की 2029ला भाजप स्वबळावरती लढेल, भाजपला 100% भाजपकडे जायचं आहे. जर 288 आपण असा अंदाज आता तो अर्थात तो योगायोग म्हणून जुळतो तिथे आपण असं म्हणूया. पण 2029 तर असं चित्र दिसेल अशी तुमच्या मनात कुठेतरी एक इच्छा व्यक्त होऊ शकते की जसं चित्र आज दिसतं 140 ते 152 288 पैकी उद्या याच दिशेने तुम्हाला आकडा दिसताना तर फार बरं वाटेल 2029ला. कमलेशजी, या आकडेवारीवर नजर टाकली तर विधानसभेला आम्ही 137 जागा महायुती म्हणून जिंकलो होतो आणि आता आपण 150 ते 160 पर्यंत भाजप म्हणून आपल्याला प्रोजेक्शन बघायला मिळतं. 140 ते 152 हा 140 ते 152. याचा अर्थ असा की गेल्या वर्षभरामध्ये भारतीय जनता पार्टी महायुती म्हणून जे आम्ही काम केलं त्याच्यामध्ये जनतेनं आम्हाला आशीर्वाद दिले हेच दिसतं. उलट आकडेवारी वाढलेली आहे. 137चे आम्ही 152 गेले, 288चं प्रोजेक्शन बघता. त्याचा अर्थ देवेंद्रजींनी जे काम केलं, महायुतीनं जे काम केलं ते जनतेला पसंतीला पडलं. जनतेचे आशीर्वाद पुन्हा एकदा देवाभाऊंच्या पाठीशी महायुतीच्या पाठीशी असताना बघायला मिळालं. खास करून ग्रामीण महाराष्ट्रामध्ये ही सगळी निवडणूक होती आणि ग्रामीण भाग देखील भरभरूनपणे भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद देताना बघायला मिळतं. दुसरी गोष्ट याच्यामध्ये काय बघायला मिळाली कमलेशजी, महायुती म्हणून म्हणजे एकनाथ शिंदे असतील, अजितदादा असतील, यांचा आणि आमचा असा आकडेवारी काढली तर जवळपास आम्ही 225च्या आसपास आम्ही महायुती म्हणून जातो आणि विरोधक फक्त टीव्हीच्या स्क्रीनवर, सोशल मीडियावर याच्या पलीकडे कुठेही बघायला मिळत नाहीत. हे देखील प्रत्यक्ष आहे. ग्राउंडवर जनता भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहे, कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सोबत आहेत. हे अगदी पिक्चर क्लिअर असताना दिसतंय. विरोधकांना स्थान महाराष्ट्रामध्ये आता तरी दिसत नाही. पुढचे 5 वर्ष दिसणार नाही. राहिला प्रश्न महायुती म्हणून लढणार का स्वबळावर लढणार, आमचा जास्तीत जास्त प्रयत्न असेल की आम्ही 2029ची निवडणूक सुद्धा देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वातच महायुती म्हणून लढू. ठीक आहे ठीक आहे. सक्सेना सलगर म्हणतात. मग मी ज्योतिरावांकडे येतो. सक्सेनाजी तुम्ही काहीतरी म्हणू इच्छिता? आता ते सांगत होते की भारतीय जनता पार्टी, देवेंद्रजी सगळेच घटक, अजितदादाचा पक्ष, माननीय शिंदे साहेब, ते आणखीन 2 गोष्टी त्यांच्या घटक पक्षातले राहिलेत. एक भारतीय निवडणूक आयोग, महाराष्ट्र निवडणूक आयोग आणि त्यांचं ईव्हीएम. त्याच्या पुढे जा कधीतरी, त्याच्या पुढे जनतेमध्ये जा. हे प्लीज ऍड करा. बोला बोला. त्याच्या पुढे काय मला परत एकदा सांगायचंय आणि गांभीर्याने सांगायचंय की तुमच्याच भारतीय जनता पार्टीचे गिरीश महाजनांच्या मिसेस बिनविरोध होतात कॅबिनेट मिनिस्टरच्या. त्यावेळी एका कार्यकर्त्याची कॉलर पकडून त्याला हाकलून दिलं जातं त्या निवडणुकाच्या ऑफिसमधून, जिथं फॉर्म भरतो आपण, तहसील कार्यालय असेल तिथून. दुसरी गोष्ट महाराष्ट्राने पाहिलीये, सोलापूर जिल्ह्यामध्ये अनगर नगर पंचायतमध्ये एक उज्ज्वला थिटे नावाच्या महिला, कुठल्याही पक्षाच्या असतील पण त्या महिला आहेत, त्यांना कशी दमदाटी करून, कसा गुंडागर्दी करून हाकलून दिलं जातं. त्यांना केंद्राची, राज्याची पोलीस फोर्स बोलावी लागते. साधा फॉर्म भरून दिला जात नाही आणि तुम्ही निवडणुका बिनविरोध खिशात टाकता. इलेक्शन कमिशन त्याच्याकडे लक्ष देत नाही. महाराष्ट्राचा निर्वाचन आयोग त्याच्याकडे लक्ष देत नाही. आज धर्माबाद मध्ये लोक डांबून ठेवले, त्याच्याकडे कुणी काय बोलत नाही.
विरोधकांना तुमच्या विरोधातल्या प्रत्येक लोकांची दमदाटी सीबीआय ईडी लावून ते असं चालत नसतं. महाराष्ट्र देश उघड्या डोळ्यांनी बघतोय. त्यामुळे ही मॅच फिक्सिंग जी आहे ना, ही मॅच फिक्सिंग सगळ्या महाराष्ट्राला माहीत झालेली आहे. बरं, ठीक आहे, ठीक त्याच्यात आहे. तुम्ही फार कमलेशजी, पाठपुरावा कमलेशजी, केला. नवनाथजी, आपला वेळ आहे. आपल्याला उद्या एक सेकंड घेतो, मुद्दे एक राखून सेकंड ठेवा. घेतो. तीच ती कॅसेट मगासपासनं सलक्षणाताई ही त्याच्या खरी पलीकडे गोष्ट आहे. कॅसेट तुम्हाला जातच वास्तव नाहीये. accept करावं अहो, लागेल. लोकांमध्ये मी जावा, वास्तवाची जरा बोलते, जास्त माझ्या आपला बोला. दारुगोळा तुम्ही उद्यासाठी फक्त राखून ठेवा. टीव्हीवर हे अंदाज बोलता. आहेत. जरा जनतेमध्ये ऐका, नवनाथजी, सक्सेना 2 मिनिटं. फक्त टीव्हीच्या स्क्रीनवर एक सेकंदासाठी थांबा. तुमचा आवेश सुद्धा तरी सांभाळून ठेवा. ठीक आहे. ज्योती वाघमारेजी वोटर्सला डावून ठीक आहे. ठेवलं. ठीक येतो. उद्यासाठी तुमचा आम्ही हा आवेश राखून ठेवा. उद्या निकाल यायचे आहेत. उद्या निकाल येणार आहेत. हे अंदाज आहेत. हा एक्झिट पोल आहे. पण ज्योती वाघमारेजी, या निवडणुकीत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आम्हाला कुठली दिसली असेल तर ती 2 मित्रपक्षांमधला एक विसंवाद समोर आला. तुम्ही मगाशी म्हटला होता, मी जो राखून ठेवलेला मुद्दा होता, तुम्ही म्हटलात की आम्ही किती दिलदारपणे भांडलो तरी उद्या एकत्र येतो. मग तुम्ही जनतेला मूर्ख समजता काय? निवडणुकांच्या काळात आम्ही भांडू, निवडणुकांच्या काळात आम्ही एकमेकांची उणीधुणी काढू आणि नंतर म्हणू की आम्ही दोघे भाऊ एकत्र राहू. असं नाही चालत ना. अजिबात नाही दादा. जनता ही सार्वभौम आहे आणि भारताच्या संविधानानं जनतेलाच सर्व अधिकार दिलेले आहेत. परंतु त्याच वेळेला म्हणजे एका बाजूला एका घरामध्ये राहत असताना जर 2-3 भाऊ एकत्र राहत असतील तर त्यांच्यामध्ये काही कुरबुरी होतात. त्याच्यामुळे मोठ्या भावाशी किंवा लहान भावाशी काही कुरबुरी होत असताना केवळ शेजारच्यांना आनंद व्हावा म्हणून घराच्या वाटण्या करायच्या नसतात. एवढं सुज्ञ आमचे 3ही मुख्य नेते आदरणीय एकनाथजी असतील, आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा हे नक्कीच आहेत. आणि त्याच्यामुळं काही मतभेद झाले, काही कुरबुरू झाल्या नक्कीच झाल्या. परंतु तरी सुद्धा महायुती म्हणून पुढची 4 वर्ष महाराष्ट्राच्या जनतेचा विकास करणं, जनतेच्या प्रश्नांना न्याय देणं हे आमचं प्राधान्य असणार आहे. मला आणखीन एका मुद्द्याकडे महाराष्ट्राचं लक्ष आपल्या माध्यमातून वेधून घ्यायचंय. माहितीच नक्कीच हे अंदाज आहेत, परंतु उबाठा ही 2 आकडी संख्या सुद्धा गाठताना दिसत नाहीये. म्हणजे याचाच अर्थ की निवडणुका या केवळ FB लाईव्ह करून जिंकता येत नाही किंवा त्या पत्रकार परिषदा घेऊन जिंकता येत नाही किंवा त्या रडगाणं गाऊन सुद्धा जिंकता येत नाही. तुम्हाला जनतेत जावं लागतं, मिसळावं लागतं, त्यांचे दुःख समजून घ्यावे लागतात आणि विकासाच्या मुद्द्यांवरतीच चालावं लागतं. तेव्हा जनता तुमच्या सोबत राहते. यातच प्रतिबिंब मला वाटतं केवळ आजच्या एक्झिट पोलमध्येच नव्हे तर उद्याच्या निकालांमधून सुद्धा बघायला मिळेल असा मला नक्की विश्वास या ठिकाणी वाटतो. शिंदे साहेबांनी करून दाखवलं. ठीक आहे. काकासाहेब, विरोधक दिसले नाही शेवटपर्यंत. हाच आरोप होईल की विरोधक दिसले नाहीत ग्राउंडवरती. आदरणीय ज्योतिताईंनी खूप छान सांगितलं. एक मला हिंदीतली म्हण आठवली, गिरे तुम्ही टांग ऊपर. ज्या पद्धतीने शहाजी बापूंची अगतिकता दिसली, अगतिकता रडत होती, अक्षरशः रडत. अगतिकता होती, अगतिकता शब्द खाली 2 वेळा अंडरलाईन करा. ज्या पद्धतीनं त्या दोघांना विसंवाद. आणि मला बोलू द्या ज्योतिताई, मला बोलू द्या. 2 भावात भांडण झालं तर त्याला महिलेच्या एवढे घाण उपमा देऊ शकत नाही. मी चांगल्या घरातला माणूस आहे, मी एवढे घाण उपमा देऊन बोलू शकत नाही. ज्या पद्धतीने भाजपावरती शहाजी बापू बोलले हे तुम्हाला मान्य आहे का? म्हणजे 2 भावात असं बोलणं होतं का? ही भारतीय आपली परंपरा आहे का? तर ती अजिबात नाही आहे. ती कुणालाही मान्य होणार नाही. आणि कुटुंब व्यवस्थेला छेद देणारा कार्यक्रम या ठिकाणी शहाजी बापूंनी केला आणि ते सत्याला त्यांनी सांगितलं. ज्या पद्धतीने भाजपा अन्याय करते, भाजपा त्रास देते, हे उभ्या महाराष्ट्रात दिसलं. म्हणजे हे काही सांगोल्यात झालं नाही, हे कोकणात सुद्धा झालेलं आहे, हे तुमच्या विदर्भात झालेलं आहे, हे तुमच्या विदर्भात झालेलं आहे. त्यामुळे निश्चितपणे तुम्ही दोघं जरी एक असल्याचं किती जरी सांगत असाल तरी निश्चितपणे सोलापूर शहरामध्ये काय अडचण आहे किंवा महाराष्ट्रात काय अडचण आहे हे मी काय या सगळ्या मान्यवरांना सांगण्याची गरज आहे असं मला या ठिकाणी वाटत नाही. आणि निश्चितपणे कमलेश सर, मला एक खंत वाटते, या निवडणुका विकासावर व्हायला पाहिजे होत्या. परंतु हे रामाचे भक्त आहेत म्हणतात फडणवीस साहेब, हे म्हणतात रावणाचे भक्त आहेत म्हणतात. म्हणजे नवनाथ बंद मगाशी जे सांगत होते आम्ही विकासाच्या दिशेला आम्ही जातोय, हे सपशेल खोटं आहे. राम, रावण, देश, जात, धर्म या 4-5 गोष्टीमध्ये अडकून टाकायचंय. कोणताही विकास करायचा नाही. आणि निश्चितपणे मगाशी आमच्या भगिनी सक्सेनाताई ज्या पद्धतीने सांगत होत्या, भाजपा खुले आमपणे ज्या पद्धतीनं गुंडागर्दी करून या महाराष्ट्रातल्या निवडणुका सामोरं जात होतं, हे अतिशय धक्कादायक आहे. आणि माझी विनंती आहे, येणाऱ्या काळात निवडणूक आयोगासारखं काम करावं, तो भाजपचा सहयोगी पक्ष म्हणून काम करू नये, एवढीच मला या ठिकाणी महाराष्ट्र जनतेला या ठिकाणी सांगायचं आहे. उद्यासाठी आपण सगळे मुद्दे राखून ठेवूया आणि उद्या या चर्चेला आपण परत सामोरे जाऊयात. आजच्या या चर्चेत सहभागी झालेत आपले सगळे मान्यवर, काकासाहेब कुलकर्णीजी, सक्सेनाजी, नवनाथजी आणि ज्योतिताई वाघमारे. आपल्या चौघांचे खूप आभार. सौरभ, आपण कार्यक्रम शेवटाकडे होतो. माझ्या पुन्हा एकदा प्रेक्षकांनी आपला एक्झिट पोल बघितला. अभिजित, जाता तुझ्या क्लोजिंग काय कमेंट्स याच्यावरती? हा उद्या म्हणजे मला विचारायचं आहे,
गेल्या वेळेस सारखा यावेळेस एक किती कॉन्फिडंट तुम्ही आहात की हा उद्या तुमचा आकडा एक्झॅक्ट समोर एक्झॅक्ट निघेल याचा? कमलेशजी, उद्या बरोबर 12 ते 14 तासानंतर आपण चर्चेला बसणारच आहोत. तर हेच आकडे आपल्याला समोर दिसतील आणि मला त्यात काही शंका वाटत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जमिनीवर जे आम्हाला चित्र दिसलं तेच चित्र आम्ही आपल्या समोर ठेवतोय आणि ते चित्र आपल्याला उद्या आकड्यांमधून प्रतिबिंबित होईल. ठीक आहे, ठीक आहे. सौरभ, उद्या आपण बघूया. उद्या आपल्याला ही चर्चा करायची आहे सौरभ. बरोबर. उद्याची तयारी आहे आपल्याला. ही सगळ्या आकडेवारी आजची आणि उद्याची आपल्याला आज रात्रभर पुन्हा एकदा ही सगळी आकडेमोड करायची आहे सौरभ. ठीक आहे. तर फक्त काही तास उरलेले आहेत. आता जनतेने कोणाच्या बाजूने निकाल दिलाय आणि जनतेने कोणाचा निकाल लावलाय आणि कोणावर विजयाचा गुलाल उधळला जाणार आहे ते आपल्याला उद्या कळेलच. आता महाराष्ट्राच्या महा एक्झिट पोलमध्ये आता आपण इथेच थांबूयात. पाहत राहा झी 24 तास आणि उद्या या निवडणुकांचे निकाल आणि सगळे अपडेट प्रत्येक सेकंदाचे, प्रत्येक मिनिटांची